नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल MSF ची जी मागे भरती झाली होती तिच्यामध्ये कमीत कमी 2096 महिला उमेदवारांची निवड करण्यात आली होती आणि गेल्या बॅच क्रमांक 69 मध्ये 828 महिलांची ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे आणि आता पुढच्या 800 महिला उमेदवार यांना ट्रेनिंग साठी बोलवण्यात आलेलं आहे। तर त्यांची ट्रेनिंग ही 3 डिसेंबर 2025 रोजीपासून ट्रेनिंग चालू होणार आहे। ही जी काही तुमची ट्रेनिंग असते ती 45 दिवसांची तिचा कालावधी असतो। तर ती ट्रेनिंग आता नवीन बॅच क्रमांक 70 ची त्याच्यामध्ये एकूण 800 महिला उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांची ट्रेनिंग ही 3 डिसेंबर 2025 रोजीपासून नानवीज तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी या ट्रेनिंग सेंटरला त्यांची ट्रेनिंग ही चालू होणार आहे। तर ट्रेनिंगला सोबत जाताना कुठले डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहेत, तिथे परत तुम्हाला काय काय वस्तू सोबत घेऊन जायच्या आहेत, आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू, तसेच परत तुम्हाला तिथे काही अमाऊंट भरावी लागते, तर ती अमाऊंट ते पैसे कसे भरायचे आहेत। तसेच काही मुलांचा प्रश्न आहे की ट्रेनिंग पिरियडमध्ये पेपरला दुसरा कुठला पेपर असला तर तेथे सुट्टी मिळते, पेपरसाठी सुट्टी मिळते का, मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा लग्न कार्यासाठी सुट्टी ट्रेनिंग पिरियडमध्ये सुट्टी दिली जाते का, असे खूप सारे मुलांचे प्रश्न आहेत। तर या सगळ्या प्रश्नांवर आपण आज चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज तालुका दौंड जिल्हा पुणे येथे 45 दिवसाच्या कालावधीकरिता दिनांक 3/12/2025 रोजी सकाळी 8 वाजता सदर प्रशिक्षण केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे। उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी ज्या क्रमाने हजर होतील त्याप्रमाणे त्यांना कागदपत्र पडताळणी करून प्रशिक्षणासाठी हजर करून घेतलं जाईल। तसंच पुढे तुम्हाला बघा, ज्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी तिथे बोलवलं जातं, पात्र उमेदवारांना कडून सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून त्यांच्याकडनं 15,000 रुपये हे घेतले जातात आणि हे सगळ्यांनाच भरावे लागतात। तर त्याच्यामधून 5,000 तुमचं डिपॉझिट असणार आहे, ते ट्रेनिंग संपल्यावर तुमचं रिफंडेबल असतं। त्यातील बघा 5,000 हे रिफंडेबल असणार आहे आणि उरलेले 10,000 हे नॉन रिफंडेबल असतात, ते भरणं आवश्यक आहे सगळ्यांना। सदर रक्कम प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना रोखीने अथवा ऑनलाईन द्वारे अदा करायची असते। कोणत्याही सबबीखाली प्रशिक्षणासाठी रुजू करून घेतले जाणार नाही। तर बघा, ही जी रक्कम आहे ती रक्कम तुम्ही सदरची रक्कम रोखीने आणावी, कारण नेटवर्क समस्या असल्यास ऑनलाईन द्वारे रक्कम घेण्यास अडचण निर्माण होते। तर शक्यतोवर तुम्ही हे जे काही 15,000 जी अमाऊंट आहे ती कॅशच घेऊन जायची आहे। जर ऑनलाईन करायचं म्हटलं तर समटाईम कधी कधी नेटवर्कचा इश्यू असतो, तर त्यामुळे पैसे पेड होत नाही, जेणेकरून तुम्हाला काही पुढे अडचण यायला नको। जमलंच तर तुम्ही पैसे कॅशच घेऊन जायचे आहे। तसंच पुढे बघा, प्रशिक्षण केंद्रामध्ये हजर झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत परत तुम्हाला काही साहित्य घ्यायचं, खरेदी करायचं असतं, त्यासाठी महामंडळाने निश्चित केलेले PT किट्स भत्ता म्हणून तुम्हाला 1450 रुपये इतका प्रथम नेमणूक झाल्यावर त्याच्या वेतन खात्यात अदा करण्यात येईल। हा जो काही त्यांच्याकडनं PT किट्स भत्ता भेटत असतो 1450 रुपये, तो तुम्हाला जेव्हा तुमची नेमणूक होईल त्यानंतर तुमचं जेव्हा वेतन येईल तेव्हा त्या वेतनमध्ये ऍड करून तो तुम्हाला ते पैसे देण्यात येतील। तर तो बघा, तो PT किट्स असा असतो की खाकी फुल पॅन्ट 2 नग, पांढऱ्या रंगाचा PT टी शर्ट 2 नग, ब्लॅक सॉक्स 2 जोड, ब्लॅक रंगाचा PT शूज 1 जोड, ब्लॅक नायलॉन बेल्ट 1 नग, असे हे तुम्हाला साहित्य सोबत राहू द्यायचं असतं। तसंच यादीतील उमेदवारांना दिलेल्या दिनांकास प्रशिक्षणासाठी हजर न राहिल्यास त्यांचा पुन्हा प्रशिक्षणासाठी विचार केला जाणार नाही, त्याचे प्रतीक्षाधीन यादीवर नाव कमी करण्यात येईल। जर तुम्ही दिलेल्या तारखेनुसार तुम्ही वेळेवर हजर राहिला नाही तर तुमचं नाव
यादीतून कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। त्यामुळे तुम्ही आवर्जून तेथे दिलेल्या तारखेला वेळेवर हजर राहायचं आहे। प्रशिक्षणासाठी हजर झाल्यानंतर प्रशिक्षण अर्धवट सोडून गेल्यास पुन्हा प्रशिक्षणासाठी हजर करून घेतले जाणार नाही तुम्हाला। त्यामुळे तुम्ही अर्धवट सोडून पूर्ण प्रशिक्षण करायचं आहे, नंतर तुम्हाला विचारात घेतलं जाणार नाही। तसंच प्रशिक्षणासाठी हजर होताना जमा केलेले जे तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट असतं 15,000 ते सुद्धा तुम्हाला परत मिळणार नाही। तसंच प्रशिक्षणासाठी रुजू झाल्यानंतर कोणतेही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कॅम्पस सोडून बाहेर जाणार नाही। तसेच प्रशिक्षणादरम्यान गैरवर्तणूक करणाऱ्या प्रशिक्षणार्थी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आता राहिलं डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत कुठले घ्यायचे आहेत। तसेच बघा, प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे हे तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड हे ओरिजिनल पाहिजे आणि सोबत झेरॉक्स सुद्धा 2-2 झेरॉक्स तुम्ही सोबत ठेवायचे आहेत। तसंच स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो पाहिजेत सोबत आणि तुमच्या तसंच पुढे हे काही तुमच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू दिलेल्या आहेत, जसं की स्वखर्चासाठी पैसे, कपडे, बेडरोल, ताट, वाटी, ग्लास वगैरे, बकेट, मग, आंघोळीसाठी, तसेच तुमच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊन जायच्या आहेत। तसंच काही परिस्थिती वगळता म्हणजे प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची रजा देय असणार नाही याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। तर बघा, आता की कोणाचा लग्न कार्याचा सोहळा आहे की त्याच्यासाठी तुम्हाला सुट्टी हवी आहे, अशा काही कार्यक्रमांसाठी तुम्हाला सुट्टी मिळणार नाही। एकदमच सिरियस प्रॉब्लेम असेल, घरातल्या आई वडील म्हणा, मुलगा, पत्नी वगैरे कोणी आजारी आहे की ह्याच कामांसाठी तुम्हाला सुट्टी तीही एका दिवसाची सुट्टी दिली जाते फक्त। जास्त सुट्ट्या तुम्हाला इथे दिल्या जात नाही, फक्त रविवारी तुम्हाला सुट्टी असते। उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या प्रशिक्षणासाठी सक्षम असल्यास माजी शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन अथवा जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा सिव्हिल हॉस्पिटल यांनी खालील दिलेल्या, तर तुम्हाला येथे काही त्यांनी टेस्ट दिलेल्या आहेत, त्या सगळ्या टेस्ट करून तुम्हाला मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट हे सोबत घेऊन यायचं आहे आणि तिथे तुम्हाला ते प्रशिक्षणाच्या वेळेस ट्रेनिंगच्या वेळेस तिथे तुम्हाला लागणार आहे। तर बघा, येथे खाली त्यांनी या टेस्ट दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही या सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत आणि जे सर्टिफिकेट्स आहेत ते सोबत ठेवायचे आहेत। जसे की तुमचं CBC टेस्ट झाली, हिमोग्लोबिन, रक्तगट, परत मानसिक व शारीरिक दृष्ट्या तपासणी, सुरक्षा रक्षक पदाकरिता मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे आणि तसेच कर्तव्याच्या कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय आणण्याचा कोणताही दोष विकृतीपासून मुक्त असणे आवश्यक आहे। हे सुद्धा तुम्हाला मेंटल हेल्थचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला हे सर्टिफिकेट सुद्धा तिथे घेऊन जायचं आहे। तसंच तुमच्या डोळ्यांची तपासणी त्याचे सर्टिफिकेट, कमीत कमी दूरदृष्टी दोन्ही डोळ्यांमध्ये 6/6 आणि 6/9 असे तेही चष्मा न घालता व तसेच उच्च ग्रेड रंग दृष्टिक्षेप तुमचा असला पाहिजे। तसंच पुढे तुमच्या गुडघ्यांमध्ये जास्त गॅप म्हणा, सपाट पाय, जास्त शिरा, मोतीबिंदू असे प्रकार नसावेत, त्यातून तरी तुम्हाला फिजिकलमध्ये हे काढण्यात येईल। तसंच मुलींची महिला उमेदवारांमध्ये प्रेग्नन्सी टेस्ट ही सुद्धा करून जाणे गरजेचं आहे। तसंच खाजगी डॉक्टरांचे जे हे सर्टिफिकेट जे आहे तुमचं मेडिकल सर्टिफिकेट, ते फक्त तुमचं सिव्हिल हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटलचेच सर्टिफिकेट ग्राह्य धरले जातील। खाजगी डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे तुमचं ग्राह्य धरले जाणार नाही आणि तसंच खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जर मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही दिलं आणि ते त्यांना निदर्शनास आलं तर तुमचे नियुक्ती सुद्धा ही रद्द करण्यात येऊ शकते आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्यामुळे तुम्ही नोंद घ्यायची आहे, सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठला प्रॉब्लेम नको। तसंच शासकीय जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल सादर न करणाऱ्या उमेदवारांना कोणतीही सबबीखाली प्रशिक्षणासाठी हजर करून घेतले जाणार नाही। जर तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले नाहीत तर तुम्हाला तिथे ट्रेनिंगसाठी जॉईन करून घेतलं जाणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। तसंच पुढे प्रशिक्षणाकरिता हजर राहणाऱ्या उमेदवारांनी चारित्र्य पडताळणीकरिता सोबत जोडलेल्या नमुन्याप्रमाणे संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक अथवा आयुक्त यांच्याकडे अर्ज सादर केल्याची पावती सोबत आणायची आहे। तुमचं जे काही चारित्र्य पडताळणीचं सर्टिफिकेट असतं
कॅरेक्टर सर्टिफिकेट ते तुम्हाला त्याची पावती सोबतही घेऊन जायची आहे। तसंच सदरचे प्रशिक्षण महिला उमेदवारांकरिता आयोजित असल्यामुळे ज्या महिला उमेदवार सध्या गरोदर आहेत किंवा प्रसूती झालेल्या असल्याने लहान बाळ असल्याने त्यांना सांभाळ करावायचा आहे असल्याने प्रशिक्षण करणे शक्य नसल्याने त्यांनी प्रशिक्षणास हजर होऊ नये, परंतु पुढील कालावधी प्रशिक्षणाची संधी मिळण्यासाठी योग्य त्या वैद्यकीय कागदपत्र व वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणपत्रासह महामंडळाकडे विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे। तर बघा, आता काही महिलांचा काही प्रॉब्लेम असतो की काही महिला या गरोदर असतात, काही प्रसूती झाल्यानंतर त्यांचं लहान बाळ असतं ते त्यांना सांभाळायचं असतं, त्यामुळे ते आता दिलेल्या तारखेवर ते ट्रेनिंगला हजर होऊ शकत नाही। तर अशा महिलांना असा काही प्रॉब्लेम असेल तर अशाच महिलांना पुढच्या ट्रेनिंग बॅचमध्ये त्यांना संधी ही दिली जाईल, पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं फिटनेस सर्टिफिकेट हे सगळं आणि एक विनंती अर्ज त्यांच्याकडे सादर करावा लागेल, तरच तुमचा पुढच्या बॅचमध्ये हा विचार केला जाईल, अन्यथा तुम्हाला घेतलं जाणार नाही। तसंच महामंडळाने स्थापना विषयक व प्रशिक्षण कालावधीतील मार्गदर्शक सूचनांसोबत सहपत्रे वेबसाईटवर जोडण्यात आलेली आहेत। तर ही त्यांची वेबसाईट दिलेली आहे, तिथे तुमच्या सगळ्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही ते जाऊन तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि तसंच उमेदवारांनी प्रशिक्षणाला येताना वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेले सहपत्र अटी व शर्तींची जी छायांकित प्रत आहे ती एक सोबत घेऊन जाणं तुम्हाला बंधनकारक आहे। तसंच जर आता काही मुलांचा प्रश्न असतो की ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला कुठल्या पेपरला वगैरे सुट्टी मिळते का? तर बघा, जे शासकीय पेपर असतात तर त्याच पेपरला तुम्हाला सुट्टी दिली जाते, बाकी इतर कुठल्याही पेपरांना तुम्हाला बसू दिलं जात नाही किंवा सुट्टी दिली जात नाही। तर त्यामुळे जर तुमचे कुठलेही शासकीय पेपर असतील तर त्यांनाच तुम्हाला सुट्टी ही दिली जाणार आहे। आणि काही मुलांचा प्रश्न आहे की सुट्ट्या जास्त म्हणजे लग्न वगैरे असले तर सुट्टी मिळते का? तर नाही, लग्न समारंभ कारण ट्रेनिंग पिरियडमध्ये करायचेच नाही, त्यानंतर ट्रेनिंग संपल्यावर तुम्ही करायचे, तेव्हा तुम्हाला जास्त सुट्ट्या ह्या मिळू शकणार नाहीत, त्यामुळे नंतरच तुम्ही काही ते कार्यक्रम असतील ते नंतरच करायचे आहे। तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या, याचे काटेकोरपणे पालन तुम्ही करायचे आहे। आणि हे जे काही त्यांनी सर्टिफिकेट्स येथे दिलेले आहेत ते तुम्ही घेऊन जाणं हे बंधनकारक आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।